सर्व विचार या लोकांनी चोरले, तो विकृतीकरण केलं, विद्रुपीकरण केलं. आता शंकर जर बघितला आम्ही तर शंकरच्या गळ्यामधला नाग जर काढला, हातातला त्रिशूळ सुद्धा त्रिशराने आमचं ते जर काढलं, डमरू काढून टाकलं, तिसरा डोळा काढून टाकला, बाकी सर्व त्या ठिकाणी कोणती मूर्ती दिसते आम्हाला? तथागताची मूर्ती दिसते का नाही? म्हणजे आमच्या प्रतीकीचं विकृतीकरण करून आमच्या समोर त्या ठिकाणी ठेवलं. 10 दिवस या ठिकाणी आम्ही प्रचार करायला कमी पडलो, तरी पण खूप मोठ्या संख्येने लोक आले. आता पित्तरपाठ सुरू झाला, उद्या नवरात्र सुरू होईल. म्हणजे आम्हाला काय 365 दिवस या ठिकाणी सोडलेलेच नाही या लोकांनी. म्हणून अशा एका पद्धतीनं या बाजूला अशा पद्धतीनं असणारा आम्हाला या ठिकाणी मानसिक गुलाम करून त्या ठिकाणी शास्त्रांनी ठेवलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला गायकवाड साहेबांनी सांगितलं या ठिकाणी, म्हणजे असे काय बरेच प्रश्न आमच्या समोर उभा राहत आहेत की बाबासाहेबांनी घटना लिहित असताना कलम 46 मध्ये ST SC यांना त्या ठिकाणी शैक्षणिक आणि आर्थिक असणारं मदत राज्यांनी करावी, शिक्षण आणि आर्थिक क्षेत्रामध्ये असणारी मदत त्या ठिकाणी करावी, असं 46 कलम मध्ये त्या ठिकाणी आज आहे. परंतु बाबासाहेबांनी ST SC OBC चा सुद्धा उल्लेख कलम 46 मध्ये केला होता. कलम 46 मध्ये ओबीसीचा उल्लेख केल्यानंतर पंडित नेहरूने त्याला तीव्र विरोध केला. ओबीसी कशामुळे टाकला? बॅकवर्ड क्लास कशामुळे टाकला? बॅकवर्ड क्लास म्हणजे ओबीसी बाजूला काढा आणि SC ST हे ठेवून दोन ठेवून ते कलम आज. जर पूर्वीचा असणारा जर बघितली मसुदा जर त्या ठिकाणी बघितला, ज्याच्यामधलं पूर्वीचं मूळ जर कलम बघितलं तर बाबासाहेबांनी ओबीसी सुद्धा कलम 46 मध्ये त्या ठिकाणी विचार केला होता. आणि जर तो विचार झाला असता तर आम्हाला केंद्राकडून ते पैसे मिळाले असते, प्लॅनिंग कमिशन कडून आमच्या शिक्षणासाठी आणि आमच्या आर्थिक उन्नतीसाठी त्या ठिकाणी मिळाले असते. आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी प्रश्न पडतो की आमच्या या उन्नतीचे आड आणणारे कोण? की या ठिकाणी आम्हाला घटनेनुसार बाबासाहेबांनी कलम 46 मध्ये जर या ठिकाणी ओबीसींना आर्थिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी तरतूद करून ठेवली असेल तर याला आड कोण आलं? तर याला सरदार वल्लभभाई पटेल आड आले, याला पंडित नेहरू आड आले. म्हणजे हे तुमच्या समोर मी चित्र ते कशासाठी मांडतोय की हे प्रश्न आहेत आमच्या समोर. आज हे प्रश्नच माहित नाही तर बाकीचं चर्चा करायला गरजच नाही ना. आमच्या ओबीसीला काही प्रश्न या ठिकाणचे माहीत नाहीत. बाबासाहेबांनी 300 आता कुणीतरी मला म्हणजे आमदार पांडुरंगराव ढोलेंनी सुद्धा उल्लेख केला या ठिकाणी की आम्हाला असं जेवायचं सोडून आम्हाला असं खायचं सांगितलं. म्हणजे बाबासाहेबांनी 340 नंबरचं जे कलम आहे त्या कलमामध्ये सरळ सरळ आरक्षण मिळावं ओबीसींना. आयोगाची त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकलं नव्हतं, परंतु त्याला सुद्धा विरोध कुणी केला हा समोरचा असणारा आमचा प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी शोधावं लागणार आहे ओबीसींना. की 340 नंबर मध्ये जसा ST SC ला 341 आणि 342 कलम आहे त्यांना सरळ सरळ आरक्षण मिळतं, त्यांना काही आयोग स्थापन करायची गरज आहे का? परंतु आम्हालाच का आयोग स्थापन करण्याची गरज पडली आहे? कारण एके दिवशी बाबासाहेब गेले होते पंडित नेहरूकडे आणि पंडित नेहरूला दोन प्रश्न ओबीसी साठी बोलले होते. एक पहिला प्रश्न केला होता पंडित जवाहरलाल नेहरूला प्रश्न केला होता, मिस्टर नेहरू कि इस देश के अंदर जो पिछले जाती है तो उनका काउंट होना चाहिए, उनका सेंसस होना चाहिए. आणि दूसरा प्रश्न काय केला? दूसरा प्रश्न केला कि आर्टिकल 340 उसको स्ट्रेट रिजर्वेशन मिलना चाहिए. तो पंडित जवाहरलाल नेहरू काय म्हणले? मिस्टर अंबेडकर, I listen all these things about the 341 and 342. Article 341 or 342. Because you are belonging to SC SC. Why you are asking about the 340? Because you are not belonging to OBC. Why you are asking this question? Again and again. I will ask to Mr. Gandhi about the 340. म्हणजे सरळ आरक्षण देण्यासाठी मी गांधीला विचारीन असं नेहरू म्हणतात आणि गांधीनं स्पीड ब्रेकर टाकलं आयोगाचं. जे 346 नंबरचं कलम आता वाचून दाखवलं ना, आयोगाची स्थापना करा. आता त्या आयोगाची स्थापना केल्यानंतर बाबासाहेबांचा आग्रह होता, अरे आयोग नेमा, आयोग नेमा, आयोग नेमा. आयोग नेमण्यापासून म्हणजे
पूर्वीपासून आम्हाला जो विरोध झाला, हे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आम्हाला उपस्थित करावा लागणार साहेब. आम्हाला प्रश्नच माहित नाही आमचे, त्या प्रश्नाचं उत्तर खूपच लांब राहिलंय. मग आता हे पहिला, हे दुसरा, हा तिसरा प्रश्न बाबासाहेब म्हणतात अरे ये आर्टिकल 340 है ना, उसके तहत एक आयोग स्थापन करो ना. लेकिन या ठिकाणी ते बिल ज्यावेळेस बाबासाहेबांनी संसद मध्ये मांडायला सांगितलं की 340 च्या माध्यमातून त्या ठिकाणी आयोगाची स्थापना झाली पाहिजे, पण काय झालं त्यावेळेस पंडित नेहरूच्या पाठीमागे थंपिंग मेजॉरिटी होती. सगळ्या खासदाराला सांगितलं पंडित नेहरूनं की येणाऱ्या 15 तारखेला की ते बिल येणार आहे, त्या बिलाला त्या ठिकाणी तुम्ही प्रखर विरोध करा. कोणतं बिल? आर्टिकल 340 नंबरच्या अन्वये आयोग स्थापन करण्यासाठीच असणारं बिल. सगळ्या खासदाराला लेखी पत्र दिलं. ते लेखी पत्र जेठमलानीनं IIT IIM मध्ये चीफ जस्टिसच्या समोर वाचून दाखविलेलं आहे. IIT IIM मध्ये इंटरव्हेन्शन केलं होतं. लालू प्रसादने जेठमलानीला वकील लावलं होतं. त्यावेळेस मी सुद्धा इंटरव्हेन्शन केलं होतं. कुठून? या महाराष्ट्रातून. मी एकटाच होतो, सत्यशोधक ओबीसी परिषद. तर त्यावेळेस त्या ठिकाणी जेठमलानीनं ते पत्र काढून दाखवलं होतं. ते पत्र पंडित नेहरूनं सर्व खासदाराला, या देशातल्या सर्व मुख्यमंत्र्याला पत्र दिलं होतं की येणारं बिल काय 15 तारखेचं जे बिल आहे त्या बिलाला प्रखर विरोध करा. त्याचं कारण सांगितलं पंडित नेहरूनं. ते कारण असं सांगितलं, जर हे बिल जर पास झालं तर आत्ताच हिंदुस्थान पाकिस्तान झाला, आता हिंदुस्थानच्या परत फाळण्या होतील आणि हिंदुस्थानचे बटवारे होतील, म्हणून तुम्ही या 340 नंबरच्या बिलाला त्या ठिकाणी पास करू नका आयोग स्थापण्यासाठी. काय झालं? संसद मध्ये ज्या दिवशी बिल आलं त्या दिवशी ही चर्चा ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस सर्व काँग्रेसच्या खासदारांनी 85% मेजॉरिटी पंडित नेहरूची, सर्व काय काँग्रेसच्या खासदारांनी त्या बिलाला विरोध केला. सरदार वल्लभभाई पटेलने विरोध केला, पंडित नेहरूने विरोध केला. त्यानंतर ह्या अशा ज्या संसदचं असं पार्लमेंटमध्ये सर्व खासदारांमध्ये बाबासाहेब बसले होते. बाबासाहेब उभा राहिले, पिन ड्रॉप सायलेंट झाली आणि पिन ड्रॉप सायलेंट झाल्यानंतर बाबासाहेब उठून उभा राहिल्यानंतर म्हणाले, सभापति जी ये संविधान के तहत 340 आर्टिकल के तहत आज ये बिल पास होना चाहिए, ये बिल पास होना चाहिए. कौन सा ही देश ये वो देश के संविधान के ऊपर चलता है. और अभी अभी हमारा देश स्वतंत्र हुआ और ये देश के संविधान के ऊपर जो कलम है 340 नंबर का, और ये पिछड़े जाती है, ये देश के अंदर 50% के आगे 52% जो पिछड़े जाती है उनको जो आरक्षण मिलना चाहिए आयोग स्थापन करने से, यदि आप नहीं करेंगे, ये बिल पास नहीं करेंगे तो उनको आरक्षण नहीं मिलने वाला है. सोशल इक्वालिटी का भंग हो जाएगा. ये तुम्हारे पास मेजॉरिटी के बल के ऊपर तुम ये ठराव पास करेंगे तो क्या होगा, उसके बारे में डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणाले, यदि आप ये ठराव पास करेंगे संसद के अंदर तो आप क्या करने में जा रहे हैं? आप कंटेम्प्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन करने जा रहे हैं. क्या करने जा रहे हैं? ये संविधान का अवमान करने जा रहे हैं. यदि तुम संविधान का अवमान करेंगे तो पूरे देश, जो ये विश्व के अंदर जो सर्व राष्ट्र है, ये भारत के मुंह पे थुकने वाले हैं बोले. सब पिंडराव साहेब काहीच बोलू शकले नाहीत. आणि त्या सभागृहामध्ये चमत्कार झाला. त्या सभागृहामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूची थंपिंग मेजॉरिटी असताना पंडित जवाहरलाल नेहरूचा पराभव झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय झाला आणि काकासाहेब कालेलकर आयोगाची स्थापना झाली. आता हे प्रश्न माहिती आहे का? विरोध कुणी केला? गांधी नेहरूंनी केला. सपोर्ट कुणी केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमचे मित्र का नेहरू गांधी आमचे मित्र? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आमचा मित्र असू शकतो का नेहरू गांधीच्या विचाराचा विचार आम्ही स्वीकारला पाहिजे? परंतु आमचे ओबीसी हे चुकलेले मुसाफिर आहेत. हे शत्रू बरोबर मैत्री करतात
आणि मित्राबरोबर शत्रुत्व करतात, कशी प्रगती होईल रे बाबा हो तुमची? कशी प्रगती होईल? अरे ज्या बाबासाहेब तुमच्या जातीचाही नाही काही नाही, ज्या बाबासाहेबांनी संविधानामध्ये तुमचा अगोदर विचार केला रे बाबा हो, 340 नंबर तुमच्यासाठी लिहिलंय. बाबासाहेबाला माहिती आहे की उतरंडी मधलं मोठं गाडगं खालचं, हे खालचं गाडगं हल्लं ना उतरण खाली पडून जाईल. त्याच्यामुळे तुमचा विचार केला होता, कारण बाबासाहेबाला या देशामध्ये सोशल इक्वॅलिटी आणायची होती. बाबासाहेबाला या देशामध्ये समता, बंधुत्व, न्याय आणायचा होता. आणि हा असणारा 52% या व्यवस्थेच्या एक गुलाम झाला होता. तो व्यवस्थेच्या उतरंडी मधला खालचा आधार होता आणि वरचं बोळकं सगळं ते ठिकाणी सगळ्या सुविधा घेत होतं. ते बोळक्यामधून खालपर्यंत काहीच पर्क्युलेट होत नव्हतं. म्हणून बाबासाहेबाला वाटत होतं की खालचं गाडगं हल्लं का उतरण पडून जाईल, पण आमचं गाडगं हलतच नाही. बाबासाहेबांनी एवढे उपकार आमच्यावर केले. म्हणजे ह्यानंतर काकासाहेब कालेलकर आयोग लागू झाला नाही, काकासाहेब कालेलकर आयोग अपॉइंट झाला. काकासाहेब कालेलकरनी त्या ठिकाणी रिपोर्ट सादर केला, प्रस्तावना लिहिली. बघा, पंडित नेहरूंनी सांगितलं प्रस्तावना लिहे की तुझा विरोध आहे म्हणून, आणि त्याच्या सांगण्यावरून काकासाहेब कालेलकरांनी प्रस्तावना लिहिली. आणि मग पंडित नेहरूंनी तो काकासाहेब कालेलकर आयोग कचऱ्यात टाकला आणि माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणि काकासाहेब कालेलकर आयोग स्वीकारला नसल्यामुळं कायदे मंत्रिपदाच्या खुर्चीला लात मारणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे वास्तव कधी त्या ठिकाणी मिळणार हे माहितच नाही ना आम्हाला. कुरारकर साहब, ये बातें किसने बोली नहीं ना अभी तक हमारे सामने, ये बातें किसने बोली नहीं ना. हमारे महात्मा गांधी भी हमारे, तिलक भी हमारे, महात्मा गांधी भी हमारे, तिलक भी हमारे, अरे मंडल भी हमारा, कमंडल भी हमारा. कैसी प्रगति होंगी भाई तुम्हारी, कैसी प्रगति होंगी तुम्हारी, कैसी प्रगति होंगी. अरे म्हणजे बघा तुम्ही, पुढचा प्रवास ज्यावेळेस आम्ही जातो म्हणजे आमचे प्रश्नच आम्ही उपस्थित करतो. म्हणजे अभियानातून आम्हाला प्रश्न उपस्थित करायचे, प्रश्नाचे उत्तर मग त्यांनी शोधायचे काय. प्रश्नाचे उत्तरचे असणारे एव्हिडन्स आमच्या समोर आहे. त्यानंतर मंडल कमिशन त्या ठिकाणी स्थापन झालं, बिज्ञेश्वर प्रसाद. आणि बिज्ञेश्वर प्रसादाला मोरारजी देसाईने अपॉइंट केलं. मोरारजी देसाईने अपॉइंट केलं, त्यांनी सर्वे करून त्या ठिकाणी रिपोर्ट त्या ठिकाणी तयार केला. पण मोरारजी देसाईनं मंडल आयोग लागू केला नाही. थोड्या दिवसाचं ते असणारं सरकार होतं. त्यानंतर इंदिरा गांधी आली. इंदिरा गांधीनं कसल्याच प्रकारचं काहीच केलं नाही. उलट इंदिरा गांधीनं बिज्ञेश्वर प्रसाद मंडलला सांगितलं, हे कुणाला माहित नसेल त्याचे पुरावे आहेत आमच्याकडे. बिज्ञेश्वर प्रसादकडे शिष्टमंडळ पाठविलं इंदिरा गांधीनं. काय म्हणून? बिज्ञेश्वर प्रसादला त्या ठिकाणी एक लालूच दाखविली होती इंदिरा गांधीनं. काय लालूच दाखविली होती? की तुम्ही मंडल कमिशन मध्ये आर्थिक निकष लावा, आर्थिक निकष तुम्ही लावून मंडल रिपोर्ट त्या ठिकाणी सादर करा, तुम्हाला भारताचं उपपंतप्रधान पद देते. ओबीसींनो बघा, सोपं नाही एवढं. इंदिरा गांधीनं बिज्ञेश्वर प्रसादला आर्थिक निकष असं त्या ठिकाणी तरतूद करा मंडल कमिशन मध्ये, अशा प्रकारची असणारी लालूच त्या ठिकाणी केलं तर त्यासाठी उपपंतप्रधानाची असणारी लालूच दाखवली होती. तरी पण ती लालूच बिज्ञेश्वर प्रसादने स्वीकारली नाही आणि मंडल आयोग सोशो एज्युकेशनल बॅकवर्डनेस वर त्या ठिकाणी आमच्या समोर दिला. आर्थिक निकष त्या ठिकाणी लावला नाही. आणि पुढे त्या ठिकाणी ज्यावेळेस मागणी सुरू झाली, या देशामध्ये आंबेडकरी चळवळीतले लोक, दलित पॅंथर, राजाभाऊ, अनेक अनेक नावं घेता येतील, या ठिकाणी मंडलसाठी मोर्चे काढणारे तुम्ही होते आणि आम्ही कम मंडल घेऊन जात होतो. मोर्चे काढणारे तुम्ही होते. आम्हाला सांगितलं जात होतं, अरे हे आरक्षण महारामांगाचं आरक्षण आहे, तुमचं नाहीये, असं आम्हाला सांगितलं जात होतं. आणि आम्हाला त्या ठिकाणी राम मंदिर पाडायला कमंडल घेऊन त्या ठिकाणी पाठविलं जात होतं. हे वास्तव आहे. अरे कशामुळे या ठिकाणी मंडलसाठी मोर्चे काढत होते? त्यांना हौस आहे का? बाबासाहेबांच्या घटनेमधलं 340 नंबरचं आर्टिकल जतन करायचं होतं त्यांना.
त्यांना ओबीसी SC ST याचं ध्रुवीकरण व्हायचं हे स्वप्न होतं बाबासाहेबांचं. ते स्वप्न पूर्ती करण्यासाठी आंबेडकरी चळवळीच्या लोकांनी मंडल आयोगाच्या साठी मोर्चे काढले होते, लक्षात ठेवा. तरी आम्हाला काही समजलं नाही. आणि ज्यावेळेस मागणी सुरू झाली त्यावेळेस इंदिरा गांधीनं निर्मल देशपांडे वसंत साठेला बोलवलं आणि वसंत साठेला सांगितलं, बाळासाहेब देवरसाकडे जा आणि हिंदू एकता यात्रा काढा. आम्ही त्यावेळेस ऐकतो, पेपरमध्ये वाचत होतो. हिंदू एकता यात्रा निघाली, दिल्लीमध्ये स्वागत केलं. हे सर्व आमच्या लोकांना कळालं, आंबेडकरी चळवळीमधल्या लोकांना कळालं. जे आंबेडकरी चळवळीमधले लोक त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये लोक होते, काही बाहेर काम करत होते, कांशीराम सारखे काही लोक. त्यावेळेस ये देश की खुर्ची खाली करो, मंडल आयोग लागू करो, अशा प्रकारच्या घोषणा देत 50 दिवस असणारं त्या ठिकाणचं आंदोलन कुठं झालं? दिल्लीमध्ये झालं. आणि मग त्या पार्लमेंटमध्ये न्यायमूर्ती दवेला त्या ठिकाणी नेमणूक करण्यात आली. त्या दवेने त्या ठिकाणी काय सांगितलं? दवेने हे सांगितलं रिपोर्टमध्ये, रिपोर्ट दिला सर्वे करून दवेने. रिपोर्टमध्ये काय सांगितलं की मंडल कमिशन का लागू होत नाही? मंडल कमिशन या ठिकाणची असणारी काँग्रेस आणि हिंदुत्ववादी संघटना मंडल कमिशनला प्रखर विरोध करतात, म्हणून मंडल कमिशन लागू होत नाही. तो रिपोर्ट माझ्याजवळ कुणाला पाहिजे असेल तरी त्या ठिकाणी हे एव्हिडन्स आहेत. इथलचे ओबीसी जे आहेत ना, आले असतील